भरपूर पाणी प्या. मी भरपूर पाणी पिते. भरपूर पाणी प्या आणि स्वतःवर प्रेम करा. हा माझा मेन फिटनेस गोल आहे. मोठं सरप्राईज होतं की मी या वर्षीचा फेस ऑफ द इयर झाले आणि फारच म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वीच माझं मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण झालंय आणि हे पहिलंच अवॉर्ड ग माझ्यासाठी. सो माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप मोठा सरप्राईज आहे माझ्यासाठी. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा 2024 आणि विविध मान्यवरांची हजेरी आता रेड कार्पेटवर आपल्याला बघायला मिळते. या पुरस्कार सोहळ्यात विविध परफॉर्मन्सेस होत आहेत. विविध कलाकारांना, चित्रपटांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते आणि त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री दिशा परदेशी. खूप खूप स्वागत आहे तुझं आणि तुझं अभिनंदन, कारण तुझा पुरस्कार घोषित होता त्यासाठी. येस थँक्यू. आणि माझ्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं की मी या वर्षीचा फेस ऑफ द इयर झाले आणि फारच म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वीच माझं मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण झालंय आणि हे पहिलंच अवॉर्ड ग माझ्यासाठी. सो माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप मोठा सरप्राईज आहे माझ्यासाठी. पहिलं असतं ते खास स्पेशल असतं आपल्यासाठी आणि मनाच्या कोपऱ्यात ते कायम तुझ्यासाठी राहणार आहे ते क्षण. पण मला या निमित्तानं तुला विचारायचं की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुला स्वतःबद्दलच्या आवडतात, स्वतःचं कौतुक करायचं? माझं स्वतःचं कौतुक करायचंय. वा वा वा, छान. तुला आवडतात, जे तुला रिलेट होतं की मला वाटतं की याबद्दल या ज्या गोष्टी आहेत माझ्या त्या मला चांगलं वाटतं. मी ऍज अ माणूस म्हणून खूप उत्तम आहे असं मला वाटतं. ऍज अ ह्युमन बिंग म्हणून मी खूप छान आहे आणि मला बोलायला खूप आवडतं आणि मला हसायलाही आवडतं तेवढंच. आणि हा, मी म्हणजे अशी एक लाईक हॅपी गो लकी अशी टाईपची मुलगी. सो हे सगळं छान छान अशा गोष्टी आहेत माझ्या बाबतीत. मी वळते तुझ्या स्वतःच्या अशा गोष्टी ज्या तुला त्रासदायक वाटतात. कधी कधी तुला चुकीच्या गोष्टी होतात किंवा त्या त्रासदायक ठरू शकतात. अशा स्वतःच्याच गोष्टी असं वाटतं ना की या गोष्टी माझ्यात काय आहेत? मी खूप बडबड करते आणि कधीतरी मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन समोरच्याला देऊन टाकते आणि एक्स्ट्रा शेअर करून मोकळी होऊन जाते आणि मग नंतर थोड्या काही काळाने किंवा वेळाने मला रिअलाइज होतं की आपण त्या व्यक्तीला जरा जास्तच शेअर करून टाकलंय. म्हणजे काही गरज नसताना, म्हणजे समोरच्याला इंटरेस्ट असो या नसो, मी बडबड माझी सतत ती चालूच असते. सो कधी कधी ते असं होऊन जातं की मी खूप एक्स्ट्रा शेअर करून मोकळी होऊन जाते. त्याला काय इच्छा असो या नसो, पण मी माझं काय तोंडाचा पट्टा काय कमी करत नाही किंवा थांबत नाही. पण मला असं वाटतं अशा गोष्टी पण आपल्याला एक माणूस म्हणून बनवतात. ते विच इज असतं ना की हे आपण असण्याचं एक अस्तित्व असतं. ती गोष्ट असावी मला असं वाटतं तुझ्यातली. पण तुझं फिटनेस आणि तुझं दिसणं असेल किंवा तू सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझं फिटनेस आम्ही बघत असतो, तर आम्हाला काही फिटनेस टिप्स जर तू देशील. येस. भरपूर पाणी प्या. मी भरपूर पाणी पिते. भरपूर पाणी प्या आणि स्वतःवर प्रेम करा. हा माझा मेन फिटनेस गोल आहे. जेव्हा आपण स्वतःला हेट करायला लागतो की अरे यार मी तर खूप जाडच झाले किंवा मी तर खूप बारीकच झाले, म्हणजे स्किन चांगली नाही आहे, तर ते एक नेगेटिव्हिटी सतत आपल्या अवतीभोवती फिरत राहते. तर काही सुरुवात करण्याच्या, काही फिटनेस सुरुवात करण्याच्या आधी, जसं आपण योगा करतो, आपण जिम करतो, आपण मेडिटेशन करतो, त्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिकतो. हे माझं मोटिवेशन मिळालेलं आहे. स्वतःवर प्रेम करा. खूप प्रेम कर स्वतःवर. खूप खूप शुभेच्छा तुला. आलीस तू त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.